चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. फलंदाज फलंदाजीसाठी आलेले आहेत. अंपायर ट्रेनिंग करण्यासाठी उभे आहेत. खास सफाळ्यावरून आमचे डान्सिंग अंपायर प्रमोदजी किणी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि आमचे मागील 4 दिवसामध्ये ज्यांना आपण पाहिलं, ज्यांची निर्णय क्षमता आणि समय सूचकता अचूक असे आमचे गंभीर पाटील यांना सुद्धा पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. आणि आमची संपूर्ण टेक्निकल टीम ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण टीम सज्ज आहेत. आमचे साथी समालोचक मित्र विपुल पाटील आमच्या साथीने आहेत. आणि लेट्स प्ले चा इशारा येतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी नितीन बने सज्ज होतो आणि त्याच्यासमोर श्रेयस गुरव नाटू स्ट्राईक एंड वरती. क्वार्टर फायनलचा पहिला सामना टायमर ऑन. 15 मिनिटांमध्ये जर का इनिंग नाही संपली तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल. पहिला चेंडू अडवला राजेश जगतापनं. कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बघा स्ट्रिक्ट टायमर लावलेला आहे. टायमर ऑन झालाय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला षटकं कंप्लीट करायची आहेत. अदरवाईज तुम्हाला 2 धावाने पॅनलाइज केलं जाणार आहे. सो मेक शुअर करा की पॅनल्टी लागणार नाही किंवा अशा प्रकारचं कृत्य काही घडणार नाही. धावचीची संधी इथे काय घडलंय? धावचीची संधी होती. आकाश गरजचा कॉल नव्हता. श्रेयस गुरव धावत आले होते आणि असं असताना रॉंग एंडला थ्रो. त्यामुळे एकदा धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलदा धाव कंप्लीट केली जाते. आणि आता 2 अशा ताकदवर संघांमधील हे द्वंद्व चालू आहे की या मॅचचा रिझल्ट काही येऊ शकतो. बीव्हीए एकलव्य या संघाने खूप मोठे मेहनत आणि परिश्रम करून त्याने दुसऱ्या दिवसाला आपल्या नावे केलं होतं. पण वरंद विनायक याने कालच्या दिवसाला आपल्या नावे केलं होतं. ऑन साइडला खेळला गेला फटका. चेंडू का पार. उशीर झाला कामावर जायला उशीर झाला. बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला. बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला. चेंडू सीमारेखा पार. चौकार. आणि पंच काहीतरी चर्चा करतायत. येस 4 धावा धावपलकामध्ये ऍड होतील आणि पहिला चौकार आलाय. एक्झिबिशन मॅच म्हणा किंवा कालचा दिवस म्हणा, ज्या फलंदाजाची बॅटिंग तितकी चांगली झाली नाही त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. म्हणजेच आजचा दिवस काहीसा वेगळा आहे. भरत विनायक संघ यावेळेला विचार करेल की आम्ही घरच्या मैदानावरती खेळत असताना धावांचा डोंगर म्हणजे धावांचा रतीब रचू. परंतु दुसऱ्या बाजूला बीव्हीए एकलव्य काय म्हणेल? बीव्हीए एकलव्य हेच म्हणेल की घरच्या मैदानावरती भरत विनायकला कसं हरवू. पाहुयात काय घडतंय. नितीन बनेचं पहिलं षटक. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 धावा धावपलकावरती 5. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. किमान 40, 45, 50. ओहो यावेळेला रिव्हर्सचा टाइम. चेंडू गेलाय सीमारेखा पार. लागला पॉइंट. लगातार 2 चौकार आलेत. लगातार 2 चौकार आल्याने थोडेशा अडचणी आता वाढल्यात. यावेळेला फ्रंटफुटून येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून निसटलाय. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. खूप चांगला संघर्ष आणि खूप चांगली मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचं कारण असंच आहे की दोन्ही संघाची जी ताकद आहे ती बॉलिंग, फिल्डिंग, बॅटिंग या तिन्ही ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांचे ते 3 अस्त्र खूप विचारपूर्वक वापरताना ते दिसतील. आणि असं असताना आकाश गरजचा खेळ कसा आहे, श्रेयस गुरवचा खेळ कसा आहे, त्यापेक्षा मारुती पैडामकर कसे खेळतात, विकी कसा खेळतोय यावरती सर्वांच्या नजर असणार आहेत. यावेळेला चेंडू कट केलाय. चेंडू निघून गेलाय कव्हर पॉइंट रिझन मध्ये. सीमारेखा पार.
पहिलं षटक संपन्न झालं आणि 14 धावा धावफलकावरती. धावफलकावरती धावा 14. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक घेऊन गणेश आलाय. आकाश घरतने काहीसं वेगळं चित्र दाखवलंय मैदानात आणि हे सगळं दाखवत असताना पहिल्या षटकामध्ये आलेल्या 14 धावा या बीबी एकलव्यसाठी एक वेगळं चॅलेंज आहे. परंतु आता नवीन गोलंदाज गणेश आलाय, त्याच्याकडे खूप मोठ्या आशेने बघते बीबी एकलव्य टीम. पाहूयात काय करते. आकाशसाठी हा चेंडू फुल टॉस होता, अडवण्याचा प्रयत्न केलाय. हो अडवण्याचा प्रयत्न, चेंडू जर आपण पाहिला तर अडवला गेला आणि एकच धाव कंप्लीट केली जाते. गणेशा, हो माय फ्रेंड गणेशावाला नाही, हा खराखुरा गणेश आहे जो गोलंदाजीमध्ये चांगली कमाल करत असताना पाहायला मिळालाय. तुर्तास श्रेयस गुरव काय कमबॅक करतील का यावरती आपल्या सर्वांच्या नजर आहेत. चांगली बॅटिंग श्रेयसने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केली आहे. बॅकफुट टॅप काढण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. राजेशने फेकी करेल तोपर्यंत एक धाव. सिंगलने तितकासा फरक नाही पडणार आहे. मॅच जिंकण्यासाठी किंवा मॅच बनवण्यासाठी तुम्हाला धावांना कुठे ना कुठेतरी एक वेगळी दिशा दाखवणं गरजेची असणार आहे. मग ती 2 ते 3 चेंडूनंतर चौकार असो, अवांतरित धावांना आपली ताकद बनवणं असो किंवा समोरच्या संघासमोर इकॉनॉमिकल स्पेल हाताळणं असो, या प्रकारच्या काहीशा युवराजला तुम्हाला करावा लागतील. ऑन साइडला चेंडू अडवलाय. हो शानदार फिल्डिंग, ये जुना चावल है, ये कुछ भी कर सकता है. मारुती पैडामकर इसका नाम है. आणि तरी चेंडू अडवलाय. स्लॉक केलं तर चेंडूला एक पाय पुढे काढून त्यानंतर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि चांगली फिल्डिंग ऑन साइडला होताना पाहायला मिळाली. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचे घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. क्षेत्ररक्षक आहे थर्ड मॅन मध्ये, तो फील्ड करेल तोपर्यंत एक धाव येते. चेंडूचा खेळ झाला 4 धावा धावफलकावरती आहेत. 17 है तो खतरा है, पर किसके लिए भी देखना होगा. खतरे की घंटी बजी है बट वो किसके लिए, या आने वाला समय बताने वाला है. या 17 मधून काहीतरी वेगळा मार्ग काढावा लागणार आहे आणि आतापर्यंत चिंतेत असणारा श्रेयस गुरव स्ट्रायकिंग एंडवरती आहे. गणेशा गोलंदाजी मार्कवरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप प्रॉपर बॅटवरती नाहीये. सिंगल दाब येते. एकावरती खुश. 18 धावा. पूर्णपणे धावफलकाला दाबलं गेलंय. जे धावफलक वाऱ्याच्या वेगानं पुढे जात होतं त्याला कुठे ना कुठेतरी गतिरोधक आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला गणेशाने. शानदार बॉलिंगचा नजारा बीबी एकलव्यसाठी. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आकाश समोर गणेशा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा अडवलाय. ओहो शानदार फिल्डिंग अकॉर्डिंग टू दी फील्ड गोलंदाजी केली गेली आणि त्यानंतर मात्र पहिल्या 2 षटकांचा खेळ संपतोय आणि फक्त 4 धावांचे षटक येत असताना 18 धावा धावफलकावरती वर्धमान नायक. पहिली 2 षटक. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा. शालेय जीवनामध्ये शिकलेला चढता क्रम उतरता क्रम लक्षात आलाय, आठवणीत आलाय. आता हा क्रम जो चढता होता तो उतरता झालाय. आता इथून पुन्हा एकदा तो ग्राफ वरती जातोय का बघूयात काय घडतंय. श्रेयस गुरव काय आलेल्या अडचणींना सामोरे जात असताना या अडचणीतून मार्ग काढेल का. मारुती पेडामकर समोर आहे. इतना आसान नहीं होने वाला है. आसान करना होगा लेकिन. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. ओहो चेंडू मागे खेळला गेलाय. व्हॉट अ शॉट. इम्प्रोवाइज केला स्ट्रोक. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला या प्रेम वेडीला. थँक्यू. त्रस्त होते चिंतेने आणि चौकार श्रेयस गुरवडेला गावलाय. नेक्स्ट बॉल मारुती पेडामकरचा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप केला चेंडूला. अजिंक्य चेंडूवरती फेकी, डायरेक्ट हिट. पंच म्हणतात 3ऱ्या पंचांकडे आम्ही जाऊ. रेफर केलं गेलंय, पाहिलं जाणार आहे गडी बाद आहे की नाही. सध्या विषयालाही चर्चेला ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला. सध्या विषय आहे चर्चेला, ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला. कुणी आम्हाला टक्कर द्या ना. झालो
मी झालो या दिवाना, झालो दिवाना फ्रेंड्स ग्रुपचा, मी झालो या दिवाना. नॉट आउट. शानदार गीत, गाण्याला सुद्धा वाजायला संधी मिळाली आणि निर्णय सुद्धा आपल्याकडे अगदी अचूक पोचलाय. फलंदाज नाबाद, धावपलकाची दाबा 23 तिसरं षटक मार्गस्थ आहे. आकाश गरज स्ट्राईक एंडवरती आहेत. मारुती पेडामकर गोलंदाजी मार्कवरती. बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध, कोण याच्यामध्ये विजय मिळेल. ओहो, व्हॉट अ बॉल, मॅग्निफिसंट बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू आणि त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारे हरकत नाही पाहायला मिळाली. स्वीप करायचं होतं परंतु पदलाली त्यामध्ये पुढे उणीव, दुरून खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी आणि त्यामुळे या चेंडूवरती कोणते उत्तर सापडलेलं नाही आकाशला. उत्तर शोधत असताना आकाश. मारुती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती, सज्ज होतील. BV एकलव्यची सर्वात मोठी कमाल, चेंडू अडवला गेला, डावचीची संधी परंतु चेंडू हातात आलेला नाहीये. ओ माय फ्रेंड गणेशा, चेंडू अडवला ही सर्वात मोठी बाब. बघा गणेशा. दुसरं षटक 4 धावांचं आणि आता फिल्डिंग मध्ये सुद्धा चांगली कमाल. 3 धावा कन्फर्म वाचवल्यात. इतका शानदार प्रॉपर कनेक्ट झालेला फटका होता. पॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल दर्शक. थँक्यू. 28 धावा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ बाकी आहे. एक बघावं लागणार आहे काय घडतं या चेंडूवरती. बॉल लांब गेलाय का. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि हा चेंडू पाहूयात मारुती कशा प्रकारे हाताळतात. समोर श्रेयस गुरव असतील. मोठं बॅटल आहे. BV एकलव्य वर्सेस वरद विनायक म्हणजेच विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारे 2 मोठे संघ. चेंडू यावेळेला स्कूप केलाय, मागे निघून गेलाय, सीमारेखा पार, चौकार. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलखंद केलवा. चला टीम मीटिंग जास्त नको आहे. लगेचच गोलंदाजीला सुरुवात करायची आणि विकेट आलेली नाहीये. सर्वाधिक मोठी जमेची बाजू. पहिलं षटक 14चं, दुसरं षटक 4चं, तिसरं षटक 14चं. 14-4-14. आता शेवटचं षटक काय असेल. लॉजिकली पाहायचं झालं तर 4 धावांचं येईल, परंतु जर का त्या लॉजिकला बाजूला सोडलं तर कदाचित मोठं षटक येऊ शकतं. आणि या षटकामध्ये किती धावा बसवल्या जातात किंवा निनाद कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय यावरती आपल्या सर्वांच्या नजर असणार आहेत. BV एकलव्य विपक्षामध्ये वरद विनायक. 2 दादा संघांमधील ही भिडंत आणि या भिडंतीमध्ये कोणता संघ बाजी मारतोय, जिंकणार, त्याचं अस्तित्व टिकणार आणि जो पराभूत होणार त्याला मात्र इथेच थांबावं लागणार. इथून पुढचा प्रवास नाही मिळणार, इथेच थांबावं लागेल. असं असताना निनाद समोर आकाश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. टिपिकल अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्टाईल मध्ये फील्ड झालाय, फेकी होतीये. एकच धाव मिळेल. बघा या एक धावा आता स्लॉग झोन मध्ये आल्या तर फलंदाजाला थोडीशी पटत नाहीत.
फलंदाजाला थोड्याशा अडचणी वाटतात. स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेला, क्षेत्ररक्षक लगावण्यात आलाय तिथे. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलदा डाऊन कंप्लीट आणि एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. अक्षलमन चषक 2024 आपण पाहतात. या स्पर्धेमध्ये आजचा चौथा दिवस. मागील 3 दिवस अतिशय शानदार रीतीने पार पडले. भल्या भल्या संघांना आपण या स्पर्धेमधील पुढील फेरीत प्रवेश करताना पाहिलंय. आता नॉकआउट पद्धतीचे सामने म्हणजेच इथून जिंकण्यासाठी प्रत्येक संघ आतुर असेल. पहिली मानसिकता वेगळी होती, आताची मानसिकता वेगळी आहे आणि आताच्या स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारे विजय मिळवणं यासाठी सर्वजण खेळतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. हेमल भावसार नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. हेमल भावसार 34 धाबा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला 3, अजून 3 चेंडू बाकी आहेत. BVA एकलव्य विपक्षामध्ये वरद विनायकला या सामन्यामध्ये आपली बाजू मजबूत करण्यासाठी किमान 40 धाबांना पार करणं गरजेचं असणार आहे. परंतु या सामन्यामध्ये BVA एकलव्यला जर जिंकायचं असेल तर 40च्या आतमध्ये वरद विनायकला थांबवणं हे सर्वात मोठं टास्क असणार आहे. बघूयात निनाद कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. समोर हेमल भावसार. ओहो, यावेळेला चेंडू अडवलाय का? पंचांनी नो बॉल घोषित केलाय. फ्री हिट. No+1 अशा 2 धाबा येतील. हेमलने जागा बनवली होती स्वतःसाठी आणि जशी जागा बनवली तितकाच बॉल मागे हाताळला. 36 श्रेयस गुरव निनाद समोर. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला गॅप मधून. ट्रॅव्हल होतं कव्हर मध्ये, सीमारेखा पार. बसले डोलात खुद खुद हसते गालात. बसले डोलात खुद खुद हसते गालात. सदानंद स्टँड कडे प्रमोदजी केणी यांची झेप. आता चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 2 धाबा दाबल करतेत. 40चा पल्ला जवळ आता पार होण्याच्या दृष्टीकडे. यावेळेला फॉलोथ्रो मध्ये नाही, इथे तर हेमलला चेंडू लागलाय. म्हणजेच श्रेयस गुरव स्ट्राइक एंड वरती. विकेट सॅक्रिफाइस गॉन. विषयालाही चर्चेला ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला लास्ट बॉल. काय करामत घडेल या चेंडूवरती. श्रेयस गुरव स्ट्राइक हँड वरती आणि निनाद पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्ग होती. पहिली इनिंग आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये अप्स अँड डाऊन खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. पाहूयात काय घडतं या शेवटच्या चेंडूवरती. नो बॉल आणि नो वरती. चला रिव्ह्यू रेफर केला जाईल. काही फ्लाइट मोठी आहे का या चेंडूवरती खूप काही निर्भर असणार आहे. सध्या विषयालाही चर्चेला ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला. सध्या विषय
दिवाना नेक्स्ट मॅच न्यामा बॉईज आहे ना आणि श्री स्पोर्ट्स आणि न्यामा बॉईज बरोबर आहे का निरंजन? चला दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 42 लास्ट बॉल आहे. एक संधी मिळाली श्रेयस गुरवला. त्या संधीचं सोनं कशा प्रकारे करतोय किंवा निनाद झालेल्या गोष्टीवरती कशा प्रकारे विरजण टाकतोय यावरती आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास 42 वरती धावफलक थांबलंय म्हणजे हे फायटिंग टोटल आहे आणि या फायटिंग टोटलला ओहो यावेळेला वाईट बॉल बघाशी काय घडेल शेवटच्या चेंडूवरती. धाबा अशा यायला लागलेत. निनादवरती दडपण असं आहे जणू की फायनल चालू आहे परंतु ही क्वार्टर फायनल फायनल पेक्षा कमी नाही आहे. खूप चांगली स्थिती. ड्राईव्ह केलं चेंडूला. चेंडू निघून गेलाय मागे अडवलं गेलंय. बॅक चांगलं केलंय आणि इथे एकच धाव. विषयालाही चर्चेला ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला सध्या विषय आहे चर्चेला. ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला. कुणी आम्हाला टक्कर द्या ना. झालो दिवाना फ्रेंड्स ग्रुपचा मी झालो या दिवाना. झालो दिवाना फ्रेंड्स ग्रुपचा मी झालो या दिवाना. फक्त एक धाव आहे. आलेत का दोन्ही? आलेत दोन्ही कर्णधार आलेत. टॉस करून घ्यायचं आहे. चला दोन्ही कर्णधार चला फिल्डिंग लावून घ्यायचे वरद विनायक. दोन्ही कर्णधार एका बाजूला श्री स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूला न्यामा बॉईज मोरेगाव. आणि मी विनंती करेल सन्माननीय तालिमजी पठाण साहेब किंवा रियाजी शेख साहेब आपण या. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. चला आकाश लवकर फिल्डिंग लावून घ्या. फलंदाज आलेले आहेत. चला कोणी टॉस जिंकलाय? सिद्धेश सकपाळ. काय निर्णय? थ्रो टाकणार. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय न्यामा बॉईज मोरेगाव संघानं. आणि श्री स्पोर्ट्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. टार्गेट आहे 45 आणि या 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला विकी
चला, प्रत्येक डाईव्ह लागून जर का चौकार अडवला गेला तर अनिश आहिरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक डाईव्ह लगावून चौकार अडवणाऱ्याला 100 रुपयाचं बक्षीस अनिश आहिरे यांच्याकडून. हो, लेग स्टंपच्या बाहेरचा पहिला चेंडू अतिरिक्त धाव धापालकामध्ये ऍड होईल. नवीन इम्प्लिमेंट आकाश घरत पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेत. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. आणि आता पाहणार आहोत पुढील खेळ कशा प्रकारे होतो, कारण दोन बेस्ट प्लेयर एकमेकांसमोर आहेत. विकी शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू निघून गेलाय. हो, कुशल गुरवच्या हाताला चेंडू लागून थोडासा उडत होता, परंतु एक धाव आली आहे. मारुती पेडामकर या खेळाडूचे डावपेच काय आहेत याच्यावरती नजर सर्वांची आहे, कारण मारुतीचा खेळ या मॅच मध्ये रंगाबाई ही बीवी एकलव्यची अपेक्षा आहे. विकीचा खेळ रंगाबाई ही बीवी एकलव्यची अपेक्षा आहे. परंतु भरत विनायक विचार करेल की इथून मारुती किंवा विकी या दोघांची लवकर विकेट यावी. चेंडूला मागे खेळण्याचा प्रयत्न, स्कूपचा फटका खेळला गेलाय, परंतु बाबू तितकाच वेगानं आलाय. चेंडू अडवलाय, तोपर्यंत एक धाव येते. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिलं षटक मार्गस्थ असताना पूर्णपणे ऍक्टिव्ह राहत असताना कंप्लीट युनिट भरत विनायकचं पहिलं पहिले दोन चेंडूचा खेळ झाला आणि 3 धाबा धावपलकावरती आहेत. विकी समोर आकाश. हो, यावेळेला प्रॉपर बॅटरवरती चेंडू आलेला नाहीये. फुल टॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये. बघा, विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत डॉक्टर मिश्राजींचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल साहेब, आपण मंचावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत. अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 दरम्यान चेंडू मागे निघून गेलाय. 1 2 3 4 जीव माझा तुझ्यात चढला, श्वास श्वासात गुंतून पडला, साथ देते साथ जन्मी फिरते ते तुला. या जीवाची झाली दैना, रातीला मला चौकार आलाय. 4 धाबा आल्यात, असा ना तसा आला, हे महत्वाचं. 4 चेंडू आणि 8 धावा धावपलक होतात. सन्माननीय डॉक्टर मिश्राजी यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि आलेल्या चौकाराची 8-8 लागण झाली या पहिल्या षटकामध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. मारुती पेडामकर समोर आकाश घरत. हो, चेंडू पुन्हा एकदा मागे वरून दोन चौकार आल्यात, एक बॉल बाकी आहे. धावपलकाचे धावा 12 आहेत. 12 धावा धावपलकावरती. मारुतीच्या लगातार 6 चौकारांना 5000 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलंय जितेश परब यांच्याकडून. यावेळेला रिवर्स साइड आहे. व्हाट अ शॉट! ये ताकत है, ये नजाकत है और सुनहरी पेशकश मारुती पेडामकर की. काळीच घे फाटलं माझं, काळीच घे फाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. पहिलं षटक संपन्न झाले आणि पहिल्या षटकामध्ये काय घडलंय? 16 धाबा धावपलकावरती. आता अजूनही 18 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. एका षटकामध्ये आलेल्या 16 धाबा बीवी एकलव्यच्या धावपलकाला बळकटी देत आहेत आणि आता पुढील षटक घेऊन नवीन गोलंदाजी मार्कवरती श्रेयस गुरव येत आहेत. बघा, मारुतीने खूप शांत चित्ताने खेळ केला, परंतु आकाश घरतने जे षटक हाताळतो त्यामध्ये कोणत्या प्रकारे गोलंदाजीची चुकी झाली असं म्हणता येणार नाहीये.
क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका, परंतु त्याला भरून काढणं गरजेचं असणार आहे. वेळ गेलेली नाहीये. 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत. या 3 षटकामध्ये काही घडू शकतं. तुर्तास मॅचला सुरुवात करा. टायमर ऑन आहे. सो रिक्वेस्ट आहे आपण घाई करायची आहे. श्रेयस गुरव समोर विकी जो आतापर्यंत शांत होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय धीरेने, फेकी झालीये. ओहो, कमबॅक झालाय. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 4 धाबा. त्यावेळेला सुद्धा असाच काहीच चित्र दिसलं होतं. आता या दुसऱ्या षटकामध्ये किती धाबा येतील? पहिल्या 16 दिसल्यात. पुढील चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. शानदार पेशकश. थँक्यू डीजे. चौकारांची उधळण, जशास तसं उत्तर आणि विकीच्या बॅटमधून बहारदार फटका. चौकार आलाय. ही क्वार्टर फायनलची पहिली मॅच आहे, तर उर्वरित मॅच कशा असतील? नेक्स्ट मॅच सुद्धा खूप मोठी आहे, महत्वाची आहे. तुर्तास श्रेयस गुरव पुढील चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. या सिटीचं वाईट बॉल पंचांनी दर्शवलंय. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. 21 धापा धापलकावरती. 45चा पाठलाग करत असतानाची ही स्थिती आहे. ओहो, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वॉटर डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतीये. कोणत्याही प्रकारे हरकत नाही. हरकत नाही तर बरकत कुठून येणार आहे? बरकत सुद्धा नाही. 21 वरती धावफलक थांबले. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. या षटकामध्ये 3 चांगली सुरुवात आहे, ग्रेट स्टार्ट आहे, परंतु सुरुवातीवरती निर्भर राहून चालणार नाहीये. शेवट कसा होतो याला जास्त महत्व. कट झालाय चेंडू, पुन्हा एकदा मागे. स्वीमारे पार. चौकार. डोक्यावर टोपीनी तोंडात पान, डोक्यावर टोपीनी तोंडात पान, पाटील गातो या गान. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या या. 25 धाबा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. काय घडणार या मॅच मध्ये समजायला मार्ग नाहीये. तारांबळ थोडीशी उडाली आहे, परंतु स्वतःला जागेवरती आणावं लागणार आहे. अशा प्रकारच्या स्थितीमधून मार्ग काढण्यासाठी डोकं शांत ठेवणं गरजेचं असतं. जर नाही ठेवलं गेलं, हो यावेळेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, फेकी सुद्धा झाली आहे. एकाचा रूपांतर 2 मध्ये होतंय का? पंच मात्र पाहतील आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. तुर्तास तिसऱ्या पंचांना बागडी काढण्यात येते. नो आहे की नाही ते सुद्धा पाहिलं जाईल. 5वा बॉल होता. मॅच किती गरम आहे, किती थंड आहे हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे या मॅचचं महत्व या दोन्ही संघांना त्यापेक्षा जास्त माहित आहे. आणि असं असताना कोणता संघ बाजी मारणार आहे याची सर्वांना आतुरता लागली आहे. येस, इट्स अ नो बॉल. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल आणि फ्री हिट सुद्धा आहे.
27 धाबा, 2 बॉल बाकी आहेत. आदित्य आमचे गुणलेखक खूप छान रीतीनं मागील 4 दिवसामध्ये स्कोरिंग करत असताना आपण पाहतोय. माग 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, परंतु या चेंडूवरती धावचीत वगळता कोणत्याही प्रकारे फलंदाज बाद होणार नाही, कारण हा बॉल फ्री हिट आहे. मारुती पेडामकर स्ट्राईक. समोर श्रेयस गुरव. पाडल स्वीप काढायचा प्रयत्न. बाबू यावेळेला चेंडू लाडवतोय. 1 धाव कंप्लीट. एकावरतीच समाधान मानावं लागतंय. सिंगल धाव. 5-28. आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. बघा खेळमेळीचं वातावरण मैदानात जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांमध्ये खूप मोठं मित्रत्व आहे आणि त्यामुळे एकमेकांसमवेत खेळत असताना सुद्धा मॅचला एन्जॉय करतात आणि ते चित्र मैदानात दिसून येते. तुर्तास शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 45चा पाठलाग करत असताना 28 वरती आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचलोय. विचार करत असेल बीवे एकलव्य इथून एखादा मोठा फटका यावा. विचार करत असेल वरद विनायक इथून एखादी विकेट यावी. कोणाच्या मनासारखे घडेल. फुलटॉस बॉल होता, त्याला दिशा दिली गेली. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. जय नाही. हस्तिक चेंडूला अडवला. 1 धाव आली आणि खरोखरच अप्रिशिएट करणं गरजेचं आहे. 100 रुपयाचं बक्षीस आणि शायरेक यांच्याकडून देण्यात येणार आहे. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. क्या बात आहे सिद्धेश सकपाळ. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 29 म्हणजेच येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 16. 12 मध्ये 16. काय या सामन्याला गवसणी घातली जाईल का? काय या सामन्याला वरद विनायक आपल्या बाजूने झुकवेल का? येणारी काळवेळ सांगणार आहे. इंटरेस्टिंग मॅच होणार आहे. इंटरेस्टिंग मॅच यासाठी जी काही कंबर कसली गेली आहे विवे एकलव्यच्या माध्यमातून, तिथून ते विचार करत असतील की समोर जाऊन चालणार नाही. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. अलेक्स करतोय चुकी. चौकार. उशीर जायला कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला माझी बघतोय रिक्षावाला. चौकार आलाय. 4 धावा येत आहेत आणि विकेने पुन्हा एकदा आपले अस्त्रशस्त्र बाहेर काढलेत. आता 11 मध्ये 12. हो क्लीन बोर्ड. कमबॅक झाला. विकेटचं पतन. पहिला हादरा. असं नका बघू पाहो येते मला लाज. केला शृंगार आज गातलाय असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरे वाली कुठे निघाली घालून साली लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल. चला विकेट आली आहे आणि विकीची जागा घेण्यासाठी एबी आलाय. एबी कमाल काय या खेळाडूमध्ये सुद्धा प्रचंड क्षमता आहे आणि चांगली बॅटिंग एबीने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दाखवली आहे. म्हणूनच त्याच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी सुद्धा आहे. जयने कमबॅक केलाय. चौकार आल्यानंतर विकेट मिळवली आहे. आता उर्वरित 4 चेंडू पाहणं निर्णायक असणार आहे या मॅच दरम्यान. जय पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. समोर जर आपण पाहिलं तर एबी आहे. काय इंटेंटिव्ह बॅटिंग केली जाते, काय या मॅच मध्ये वेगळा मोड आलाय का हे सुद्धा पाहिलं जाईल. परंतु जयच्या या षटकामध्ये आवश्यकता काय असणार आहे? निर्धाव चेंडू विकेटची आणि ते निर्धाव चेंडूने विकेट्स पाहायला मिळतील की एबी आपली कलात्मकता दाखवत असताना इथे धावा बसवलेल. सिंगल धाब्याने स्ट्राईक रोटेट केली आहे. मारुती पेडामकर यावेळेला स्ट्राईक एंड वरती असतील.
पुन्हा एकदा जय. मारुती यावेळेला वेगाने चेंडू खेळून काढला, बाबूने अडवलाय. फेकी सुद्धा झाली आहे परंतु धावचीची संधी कदाचित आलेली होती. मारुतीकडे खूप सारा वेळ होता, अवधी होता, त्याला वापरता आलेला नाहीये, युटिलाइज करता आलेलं नाहीये आणि त्यामुळे फक्त एकच धावफलकामध्ये अडवताना दिसेल. बघा आता मॅच तंतोतंत चालू आहे. एक चौकार आला तर मॅच पूर्णपणे बिघडेल, परंतु चौकार येणार नाही याची काळजी गोलंदाज जय घेताना दिसेल. हो क्लीन बॉल, वन मोर विकेट गॉन. कुलता एक मी बापाचा, रुबाब माझा राजाचा, किसन कन्हैया पोरींचा, पण दिवाना माझे राणीचा. अग इंस्टावाला नाही तुझा गाववाला, मी बॉयफ्रेंड हाय. आता 7-10 अशी इक्वेशन आहे मॅचची. विकेट आल्यात आणि मॅच मध्ये पलटवार केलाय जयने. कमबॅक झालाय वरद विनायकचा. जे शोल्डर डाऊन होते ते थोडेसे अप झालेत आणि आता पाहूया जय समोर राजेश कशा प्रकारची बॅटिंग करतोय. राजेश जगताप नवीन बॅटर. ओहो आणि यावेळेला चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, सिंगल, एक धाव कंप्लीट आणि त्यानंतर मात्र षटकाची सुद्धा समाप्ती. 6-9. चला शेवटचे 6 चेंडू आणि आता धावांची गरज आहे ती म्हणजे 9. गोलंदाजी मार्कवरती कोडी येतोय. हेमल बावसार खूप मोठ्या आशेनं, खूप मोठ्या अपेक्षेनं षटक हाताळण्याची जबाबदारी हेमलच्या खांद्यावरती दिली आहे. चला वरद विनायक घाई करा, शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. ला 6 बॉल 9 धावांची गरज. राजेश जगताप समोर आहे. शेवटच्या चेंडूवरती चौकार जाता जाता अडला. 2 टर्निंग पॉइंट, एक जी फील्ड झाली होती. ओहो यावेळेला मागे चेंडू निघून गेलाय, वाईड बॉल, आहे आणि रिव्ह्यू रेफर केला गेलाय. वाईड साठी सुद्धा चेक करू शकता. येस चेक केलं जाईल. अतिरिक्त धाव आहे का ते सुद्धा पाहूयात.
बघा टाळ्या कोणी वाजवल्या आणि झालं काय. येस इट्स अ वाईट बॉल. 6 मध्ये 8. 6 मध्ये 8 म्हणजेच ही पडली आहे मोठी गाठ. सोडवावी लागणार आहे. कोण सोडवेल. राजेश की हेमल. तयार आहे. ऑल सेट आहे. ऑल सेट आहे. आणि यावेळेला पॅडल स्लिप काढण्याचा प्रयत्न. रोहनच्या हातामध्ये चेंडू. एका धाब्याने स्ट्राईक रोटेट. सिंगल धावे त्यांना पाहायला मिळते. सगळं काही आगळं वेगळं चित्र दिसायला लागलंय. एक एक चेंडू हातात असताना हात जड व्हायला लागलाय. फटका मारत असताना बॅट हातातून सुटायला लागली आहे. घाम यायला लागला हातांना. टेन्शन यायला लागलंय डोक्याला. परंतु काय. ओहो चेंडू मागे. ओहो चेंडू अडवलाय. चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. काय घडतं या मॅच मध्ये. कभी मॅच इस तरफ कधी उस तरफ. चला हेमल पुन्हा एकदा. मारुती याच्यासाठी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. फेकी झाली आहे. चेंडू निघून गेला मागे. सिंगल धावेताना पाहायला मिळते. हातामध्ये चेंडू होता परंतु तो निघून गेलाय मागे. धापल कधी धावा 39 म्हणजे 6 धावांची अजून गरज आहे. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 3. 3 मध्ये 6. आता खऱ्या अर्थानं हा सामना पहा. मजा येणार आहे. शेवटची गडिका 3 में 6. 3 मध्ये 6. राजेश जगताप स्ट्राईक एंड वरती. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिली मिड विकेट पॅक आहे. आणि त्यानंतर फाईन लेगला सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. थोडं क्षेत्र खाली जरूर आहे. ऑन साइडला. आणि यावेळेला काय घडलं. फलंदाज बाद. अरे आमचा भारी का तुमचा भारी मग होऊ द्या एक एक बारी. या विरार शहराने एक नंबरी आमचा संघले भारी. वर्ध विनायक स्पोर्ट क्लब दबरी करू नका त्याची बरोबरी. वर्ध विनायक स्पोर्ट क्लब दबरी करू नका त्याची बरोबरी. वर्ध विनायक स्पोर्ट क्लब दबरी. थँक्यू. चला राजू बाहेर. राजू बाहेर या. आता 2 मध्ये 6. 2 मध्ये 6 म्हणजे 2 चौकार. चला 2 मध्ये 6. नितीन बने. ओ क्लीन बोल्ड. गॉन. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. गावात एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा.
मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला भारत विनायकनं. तुमचा भारी मग होऊ द्या एक एक बारी या विरार शहराने एक नंबरी आमचा संघले भारी. वर्ध विनायक स्पोर्ट क्लब दबरी करू नका त्याची बरोबरी. वर्ध विनायक स्पोर्ट क्लब दबरी करू नका त्याची बरोबरी. वर्ध विनायक स्पोर्ट क्लब दबरी करू नका त्याची बरोबरी. वर्ध विनायक स्पोर्ट क्लब दबरी करू नका त्याची बरोबरी. सुजित केसरी दादा किंग मेकर दादाचा हाय रॉयल कारभार. दादाचा हाय रॉयल कारभार. दादाचा हाय रॉयल कारभार. भावेश म्हात्रे मानाने लई दिलदार राहणी मान त्याचा रुबाबदार. राहणी मान त्याचा रुबाबदार. राहणी मान त्याचा रुबाबदार. या आशुतोष दादाला प्रेमाने गोलू म्हणतात मित्र सारी. या आशुतोष दादाला प्रेमाने गोलू म्हणतात मित्र सारी. वर्ध विनायक स्पोर्ट क्लब दबरी करू नका त्याची बरोबरी. वर्ध विनायक